भगवान बुद्धाच्या मतानुसार धम्माचा उद्देश हा असा आहे. धर्म हा तेव्हाच सदधम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. धम्माला सदधम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे. जेव्हा धम्म विद्या सर्वांस मोकळी करतो तेव्हा तो सदधम्म होय. ज्ञानार्जनाची मुभा सर्वांस मोकळी ठेवता येत नाही असा ब्राह्मणी सिद्धांत होता. या सिद्धांतानुसार ती फक्त थोडक्याच लोकांना असली पाहिजे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवर्णिकांनाच ब्राह्मणी सिद्धांताप्रमाणे ज्ञानार्जनाची अनुज्ञा होती आणि त्यापैकीही ती फक्त या त्रैवर्णिकातील पुरुष वर्गालाच होती. स्त्रिया ह्या ब्राह्मण, क्षत्रिय अथवा वैश्य असोत, त्याप्रमाणेच शूद्र पुरुष असो अथवा स्त्री असो, त्या सर्वांना ज्ञानार्जनाचाच काय पण साक्षरतेचाही अधिकार नव्हता. ब्राह्मणांच्या ह्या भयंकर सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाने बंड उभारले. ज्ञानमार्ग मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, तो सर्वांना मोकळा असला पाहिजे असे भगवान बुद्धांनी. पुष्कळ ब्राह्मणांनी त्याच्या मताला विरोध केला. लोहितच्या ब्राह्मणाबरोबर झालेला त्याचा वादविवाद त्याच्या या मतावर चांगलाच प्रकाश टाकतो. एकदा कोसल जनपदातून आपल्या संघातील अनेक भिक्षूंसह परिभ्रमण करीत असता तथागत शालवाटिका या नावाच्या शालवृक्ष रांगांनी परिवेष्टित अशा एका खेडेगावी आले. यावेळी शालवाटिकेत लोहितच्या नावाचा एक ब्राह्मण राहत असे. ही शालवाटिका चांगली गजबजलेली कुरणे, झाडी आणि धनधान्याने भरलेला प्रदेश होता. हा प्रदेश कोसलचा राजा प्रसेनजित याने त्या ब्राह्मणाला सर्वाधिकारासहित दान केलेला होता. जर एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने ज्ञानार्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये असे त्या लोहितच्या ब्राह्मणाचे मत होते. तथागत शालवाटिकेत राहत आहेत हे लोहितच्या ब्राह्मणाला कळाले. हे कळाल्यावर लोहितच्याने आपला न्हावी भेसिक यास सांगितले, भेसिका, इकडे ये. ऐक, तो श्रमण गौतम जेथे उतरला आहे तेथे जा आणि नाव सांगून त्याला विचार, तुझा आजार आता बरा आहे ना? तुझे प्रकृती स्वास्थ्य ठीक आहे ना? हे कुशल प्रश्न झाल्यावर त्याला सांग, उद्या आपण आपल्या भिक्खू संघासह लोहितच्या ब्राह्मणाकडे भोजनास यावे. ठीक आहे महाराज. लोहितच्या आज्ञेप्रमाणे तथागताकडे जाऊन सांगितल्याप्रमाणे त्याला आमंत्रण दिले. तथागताने त्या विनंतीला मूक संमती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी वस्त्र परिधान करून व आपले भिक्षापात्र हाती घेऊन तथागत आपल्या भिक्खू संघासह शालवाटिकेकडे निघाले. भगवान बुद्धाला आणण्यासाठी लोहितच्याने पाठवलेला दूत भगवान बुद्धाच्या मागे एक एक पाऊल टाकीत चालला होता. रस्त्यात त्याने तथागताला लोहितच्याचे ते दुष्ट मत म्हणजे श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री किंवा शूद्रांना शिकवू नये हे त्याने सांगितले. तथागत त्या लोहितच्या ब्राह्मणाच्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्यासाठी जे स्थान करून ठेवलेले होते त्या ठिकाणी जाऊन बसले. त्या लोहितच्या ब्राह्मणाने बुद्ध संघप्रमुखाला आपल्या हाताचे गोड, कठीण आणि मऊ प्रकारचे अन्न तो नको नको म्हणेपर्यंत वाढले. नंतर लोहितच्याने एक ठेंगणे आसन आणून तो तथागताच्या बाजूला त्या आसनावर बसला. लोहितच्या अशा रीतीने बसल्यावर तथागताने विचारले, लोक म्हणतात की श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री अथवा शूद्रांना शिकवू नये असे तुझे मत आहे. ही गोष्ट खरी आहे काय? लोहितच्याने उत्तर दिले, होय गौतमा, माझे मत तसेच आहे. लोहितच, तुला काय वाटते? तू शालवाटिकेत नांदत आहेस नाही का? होय गौतमा, मी शालवाटिकेत नांदत आहे. लोहितच, मग कल्पना कर की जर कोणी असे बोलला, या शालवाटिकेत लोहितच्या ब्राह्मणाचे राज्य आहे, त्याला एकट्यालाच या शालवाटिकेचे उत्पन्न आणि त्यात उत्पन्न होणारा माल याचा उपभोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणालाही काही देऊ नका, असे बोलणाऱ्याला तुझ्यावर अवलंबून असणाऱ्यांना तो संकटात टाकणारा आहे असे तू मानशील की नाही? मी त्याला संकट निर्माताच समजेन. अशा संकट निर्मात्याला तू त्यांचा हितकर्ता मानशील काय? अर्थात नाही गौतमा, मी त्याला त्यांचा हितकर्ता मानणार नाही. अशा रीतीने त्यांच्या हिताची पर्वा न करणाऱ्या
माणसाचे अंतःकरण प्रेमभावयुक्त आहे की वैरभावयुक्त आहे असे तू म्हणशील. गौतमा, मी ते वैरभावयुक्त आहे असेच मानीन. पण ज्यामुळे माणसांचे अंतःकरण वैरभावयुक्त होते तो सिद्धांत तू चांगला का वाईट मानशील? गौतमा, मी तो सिद्धांत वाईट आहे असेच मानीन. मग लोहितच, मला सांग, कोसलाचा प्रसेनजित राजा काशी आणि कोसल प्रांताचा अधिपती नाही काय? होय गौतमा, तो कोसल आणि काशीचा अधिपती आहे. लोहितच, मग कल्पना कर, कोणीतरी असे बोलला की कोसलचा प्रसेनजित राजा याच्या छत्राखाली काशी आणि कोसल प्रांत आहेत. त्याला एकट्यालाच त्या काशी कोशलचे उत्पन्न आणि तेथे उत्पन्न होणारा माल यांचा उपभोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणाला काही देऊ नका. असे बोलणाऱ्या मनुष्याला तू आणि जे इतर प्रसेनजिताचे आश्रित आहात त्यांना संकटात टाकणारा मनुष्य म्हणून तू मानशील की नाही? होय गौतमा, मी त्याला संकटकर्ताच समजेन. अशा संकटकर्त्या माणसाला तू हितकर्ता मानशील काय? नाही गौतमा, तो त्यांचा हितकर्ता नव्हे. आणि जर तो त्यांचा हितकर्ता नसेल तर त्यांचे अंतःकरण लोकांसंबंधी प्रेमयुक्त आहे की वैरयुक्त आहे? गौतमा, ते वैरयुक्त आहे. ज्या सिद्धांताने माणसाचे अंतःकरण वैरयुक्त होते तो सिद्धांत तुझ्या मते वाईट की चांगला? गौतमा, तो सिद्धांत वाईट आहे. मग लोहितच्या, तू हे मान्य करतोस की जर तुला कोणी सांगू लागले की तू शाल वाटिकेचा स्वामी असल्यामुळे तिच्या उत्पन्नाचा आणि मालाचा तू एकट्यानेच उपभोग घ्यावा, दुसऱ्या कोणालाही त्यातील काही एक देऊ नये, त्याप्रमाणे कोणी असे बोलू लागला की कोसलचा प्रसेनजित राजा काशी कोसलचा राजा असल्यामुळे त्याचे सर्व उत्पन्न त्याने एकट्यानेच भोगावे, दुसऱ्या कोणाला त्याने काही देऊ नये, तर तो तुझवर अवलंबून असणाऱ्या लोकांना आणि त्याप्रमाणेच तुला आणि तुझ्यासारख्या राजाच्या आश्रितांना संकटात टाकणारा ठरेल. असे जे दुसऱ्यांना संकटात टाकतात त्यांच्या ठिकाणी प्रेमभावनेचा अभाव आणि वैरभावाचा प्रभाव दिसतो आणि अंतःकरणात वैरभावाचा प्रादुर्भाव करणारा सिद्धांत हा गैर आहे. तद्वत हे लोहितच, जो कोणी श्रमण अथवा ब्राह्मण विद्या आणि ज्ञान स्त्री पुरुषांना देऊ नये असे म्हणतो त्याचे ते मत वैरभावावर आधारल्यामुळे तो संकट निर्माता ठरतो. अशा प्रकारे जो कोणी स्त्री शूद्रांना ज्ञान आणि विद्या देऊ नये असे म्हणतो तो दुसऱ्याच्या मार्गात अडचणी उभ्या करतो, तो त्यांचा हितचिंतक ठरत नाही. अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्याचे हित चिंतित नाही तो त्यांचा शत्रू ठरतो आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू बनवितो तो सिद्धांत गैर आहे. धम्म जेव्हा केवळ विद्या पुरेशी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते असे शिकवितो, तेव्हा त्याला सदधम्मरूप प्राप्त होते. एकदा भगवान बुद्ध कोसांबीच्या सुस्वर विहारात राहत होता. तेथे जमलेल्या ज्या लोकांना तो उपदेश करीत होता त्यांच्यामध्ये एक ब्रह्मचारी होता. त्या ब्रह्मचार्याला अभिमान वाटत असे, वेदज्ञानात आपण अद्वितीय आहोत. वादविवादात हरविणारा कोणी न आढळल्यामुळे तो ज्या ज्या ठिकाणी जाई त्या त्या ठिकाणी हातात एक मशाल घेऊन मिरवित असे. एके दिवशी एका शहराच्या चौरस्त्यावर त्याला एक मनुष्य भेटला. त्याने त्या ब्रह्मचार्याला त्या विक्षिप्त वर्तनाचे कारण विचारले. त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला, जग अंधकारमय व लोक भ्रांत आहेत, त्यामुळे जितका प्रकाश करता येईल तितका करण्यासाठी मी ही मशाल बरोबर घेत असतो. तथागताने त्याला विचारले, या मशालीने तू काय करीत आहेस? त्या ब्रह्मचार्याने उत्तर दिले, सर्व लोक अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत असल्यामुळे त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मी ही मशाल धारण केली आहे. नंतर तथागताने त्याला परत विचारले, खरोखर तू इतका विद्वान आहेस? धर्मग्रंथातील 4 विद्या म्हणजे शब्दविद्या,
ज्योतिर्विद्या, राजविद्या आणि युद्धविद्या तू जाणतोस काय? या विद्यांशी आपण अपरिचित असल्याचे त्या ब्रह्मचार्याला कबूल करावे लागले. त्याने ती मशाल फेकून दिली. भगवान बुद्धाने त्याला उद्देशून म्हटले, मनुष्य कितीही विद्वान असला तरी तो जर इतरांचा तिरस्कार करण्याइतका स्वतःला मोठा मानू लागला तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे. स्वतः आंधळा आणि इतरांना तो काय प्रकाश दाखवणार? धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवितो तेव्हा तो सदधम्मरूप पावतो. ब्राह्मण विद्या ही विद्या म्हणून महत्वाची मानित. माणूस विद्वान असला आणि मग तो जरी सद्गुणी नसला तरी ते त्यास पूज्य मानित. ते म्हणत की राजाला स्वदेशी पूज्य मानतात, परंतु विद्या ही पूजनीय समजली जाते. त्यांना सुचवावयाचे असे की विद्वान हा राजापेक्षा थोर आहे. भगवान बुद्धाने विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे. तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहाणपणा यांच्यामधील भेद आहे. असेही कोणी म्हणेल की ब्राह्मणही प्रज्ञा आणि विद्या यांमध्ये भेद करीत आहे. ते कदाचित खरेही असेल, परंतु भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणाची प्रज्ञा यात महद अंतर आहे. अंगुत्तर निकायातील एका प्रवचनात भगवान बुद्धाने हा भेद फार चांगल्या रीतीने स्पष्ट केला आहे. एका प्रसंगी तथागत राजगृहाजवळच्या वेलुवनात रामाच्या कलंदक निवासात उतरला होता. त्यावेळी मगधाचा एक मोठा अमान्त्य वर्षकार ब्राह्मण तथागतांना भेटण्यासाठी आला. आदराने तथागतांना अभिवादन केल्यावर तो त्यांच्या समीप बसला आणि म्हणाला, श्रमण गौतमा, जेव्हा पुरुषांच्या अंगी 4 गुण असतात तेव्हा त्याला मोठा शहाणा आणि थोर मानतात. ते 4 गुण कोणते? पहिली गोष्ट म्हणजे तो विद्वान असला पाहिजे. म्हणजे कोणतेही वचन उच्चारता क्षणीच त्या वचनाचा तत्काळ अर्थ समजून त्याला तो सांगता आला पाहिजे. त्याशिवाय त्याची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे. पूर्वी घडलेल्या किंवा बोललेल्या गोष्टींचे स्मरण असले पाहिजे आणि करता आले पाहिजे. गृहस्थी माणसाच्या सर्व कर्तव्यात तो कुशल आणि तत्पर असला पाहिजे. कोणते करणे योग्य आणि कोणती कारणे उचित हे ठरविण्यात तो तरबेज असला पाहिजे. श्रमण गौतमा, माणसाच्या ठिकाणी हे गुण असले की आम्ही त्याला श्रेष्ठ पुरुष समजतो. जर हे गुण गौतमांना प्रशंसनीय वाटत असतील तर याच गुणांच्या आधारे त्यांनी माझी प्रशंसा करावी. उलटपक्षी त्यांच्या मते मी जर दोषास्पद असेन तर ह्याच गुणांच्या आधारे त्यांनी मला दोष द्यावा. ब्राह्मणा, या गुणांच्या आधारे मी तुझी स्तुतीही करू शकत नाही किंवा तुला दोषही देऊ शकत नाही. तू सांगितलेस त्यापेक्षा अगदी वेगळे असे 4 गुण पुरुषाच्या अंगी असले तरच मी त्याला प्रज्ञावान मानतो. हे 4 गुण म्हणजे, प्रथम असा गुणसंपन्न मनुष्य बहुजन हितरत आणि बहुजन सुखरत असला पाहिजे. स्वभावतः रम्य आणि स्वभावतःच लाभदायक आहे अशा आर्य मार्गाचे त्याने पुष्कळशा माणसांना अनुयायी बनविले असले पाहिजे. ज्या विचारांशी तो समरस होण्याचे ठरवितो त्या विचारांशी त्याला समरस होता आले पाहिजे आणि ज्या विचारांना मनात स्थान द्यायचे नाही असे ठरवितो त्या विचारांपासून त्याला दूर राहता आले पाहिजे. जे संकल्प तो मनात उत्पन्न व्हावे असे म्हणतो ते त्याला मनात उत्पन्न करता आले पाहिजेत, किंवा जे संकल्प मनातून काढण्याचे तो इच्छितो ते मनात उत्पन्न होणार नाहीत अशी खबरदारी त्याला घेता आली पाहिजे. म्हणजे विचाराबाबतीत तो स्वतःच्या मनाचा पूर्णाधिकारी असला पाहिजे. त्याप्रमाणेच लोकोत्तर विचारांशी निगडीत अशी जी 4 ध्याने ज्यात रममाण होणे ह्या जीवनातही सुखकर आहे ती त्याला स्वेच्छेने सहजपणे विनासायास साधता आली पाहिजेत. तो जीवनाच्या संपूर्ण ज्ञानाने बंधनकारक अशा आसवांचा
नाश करतो, चित्त विमुक्त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो. प्रज्ञेमुळे लाभलेल्या ह्या विमुक्तीचा तो इहजन्मी उपभोग घेतो. म्हणून हे ब्राह्मणा, नाही, तू सांगितलेल्या गुणदोषांच्या आधारे मी तुझी स्तुती करू शकत नाही अथवा तुला दोष देऊ शकत नाही. परंतु मी सांगितलेले 4 गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला मात्र मी प्रज्ञावान आणि थोर मनुष्य समजतो. श्रमण गौतमा, हे खरोखर आश्चर्य आहे. किती चांगल्या रीतीने तू हे सांगितले आहेस. मी स्वतः गौतमाच्या अंगी हे 4 गुण आहेत असे मानतो. तो बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी झटत असतो. तो त्यांना स्वभावतः सुंदर आणि हितकारक आहे हे दाखविणाऱ्या आर्य मार्गात आणून सोडतो. खरोखर गौतम हा ज्या विचारावर आपले चित्त एकाग्र करावे असे ठरवतो, त्यावर तो आपले चित्त एकाग्र करू शकतो. तो आपल्या विचारांचा स्वामी आहे. खरोखर गौतम हा इच्छेनुसार 4 ध्याने करू शकतो. खरोखर तो आस्वनाशाने आपले अंतकरण विमुक्त करतो. ही विमुक्ती तो प्रज्ञेने साधतो आणि त्या स्थितीत तो सदैव राहतो. या ठिकाणी भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणाची प्रज्ञा यांमधील भेद अगदी स्पष्ट शब्दात केला आहे. या ठिकाणी भगवान बुद्ध प्रज्ञेला अधिक महत्वाची का मानतो हे त्याने स्पष्ट केले आहे. धम्माला सदधम्मरूप प्राप्त व्हावयाला मैत्रीला उत्तेजन दिले आहे. केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या समवेत शीलही असले पाहिजे. असे धम्म जेव्हा शिकवितो तेव्हाच तो सदधम्मरूप पावतो. प्रज्ञा ही आवश्यक आहे, परंतु शील त्यापेक्षा अधिक आवश्यक आहे. शीलाशिवाय प्रज्ञा भयकारक आहे. केवळ प्रज्ञा ही भयकारक आहे. प्रज्ञा ही माणसाच्या हातातील तलवारीसारखी आहे. शीलवान माणसाच्या हाती दुसऱ्याला वाचविण्यासाठी तिचा उपयोग केला जाईल. शीलरहित माणसाच्या हातून तिचा उपयोग हत्या करण्यासाठी होईल. म्हणूनच प्रज्ञा ही शीलापेक्षा महत्वाची आहे. प्रज्ञा हा विचारधम्म म्हणजे योग्य विचार करण्याची पद्धती. शील हा आचारधम्म म्हणजे योग्य वागण्याची पद्धती. शीलाशिवाय भगवान बुद्धाने 5 मूलतत्वे सांगितली आहेत. पहिले जीवहत्येसंबंधी, दुसरे चोरी संबंधी, तिसरे वैषयिक अनिती संबंधी, चौथे खोटे बोलण्यासंबंधी आणि 5वे मद्यपानासंबंधी. ह्यापैकी प्रत्येकाच संबंधाने भगवान बुद्धाने असे सांगितले आहे की हत्या करू नये, चोरी करू नये, खोटे बोलू नये, वैषयिक अनिती करू नये आणि मद्यपान करू नये. बुद्धाने प्रज्ञेपेक्षा शीलाला महत्त्व का दिले याचे कारण स्पष्ट आहे. ज्ञानाचा उपयोग माणसाच्या शीलावर अवलंबून आहे. शीलाशिवाय ज्ञान मूल्यहीन आहे असे तो एका ठिकाणी म्हणतो. दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो की शीला समान या जगात दुसरे काही नाही. शील हा प्रारंभ आणि शेवट आहे. सर्व कल्याणाचे ते उगम स्थान आहे. सर्व चांगल्या अवस्थातील म्हणून आपले शील शुद्ध करा. धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील यांच्याविषयी करुणेची आवश्यकता प्रतिपादतो तेव्हाच तो सदधम्मरूप पावतो. बुद्ध धम्माचे अधिष्ठान काय या संबंधी काही अंशी मतभिन्नता आहे. प्रज्ञा हीच केवळ त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे की करुणा हीच त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे. या वादामुळे बुद्ध अनुयायांमध्ये 2 शाखा उत्पन्न झाल्या. एक शाखा म्हणते प्रज्ञा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे. दुसरी शाखा म्हणते की करुणा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे. ह्या दोन्ही शाखा अद्यापही एकमेकांपासून विभक्त झालेल्या आहेत.